दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद असल्याचा रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय। प्रवासी नसल्यामुळे सकाळपासून भाडं नाहीये। मेट्रो स्टेशन बंद असल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये काहीशी निराशा पाहायला मिळते। रिक्षा चालकांच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाल्याचं जाणवतंय। तुरळक प्रवाशांमुळे व्यवसाय मंदावलाय। दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद असल्याचा मोठा फटका रिक्षा चालकांना देखील आता बसू लागलेला आहे। सकाळपासून प्रवासी वाहतूक अत्यल्प असल्यानं रिक्षा चालकांचं दैनंदिन रोजगार ठप्प झालाय। मेट्रो स्थानकं बंद असल्यामुळे प्रवाशांची संख्या घटलेली असून रिक्षा चालकांमध्ये निराशाचं वातावरण पाहायला मिळत आहे। राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील हे अत्यंत महत्त्वाचं मेट्रो स्टेशन आहे। मंडी हाऊस मेट्रो स्टेशनवर आता आपण आहोत। मेट्रो स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात लोक ऑफिसला जाण्यासाठी रिक्षाचा वापर करत असतात। या ठिकाणी आपण बघू शकतो की रिक्षाची मोठी रांग लागलेली आहे आणि यामध्ये कुठलेही प्रवासी नाही आहेत। त्याचं कारण असं आहे की मेट्रो स्टेशन्स बंद आहेत। मेट्रो स्टेशन बंद असल्यामुळं प्रवासी येत नाही आहेत, त्यांना बाहेर येता येणं शक्य नाही आहे। अंतर्गत वाहतूक जरी सुरू असली तरी प्रवाशांना बाहेर येणं शक्य नाही आहे। त्यामुळं ज्या रस्त्यावरून वर्दळीच्या रस्त्यावरून एरवी मोठ्या प्रमाणात लोक ये जा करत असतात त्या लोकांना आता इथे बाहेर निघता येणं शक्य नाही आहे। त्यामुळे इथे रिक्षा देखील मोठ्या प्रमाणात आपण उभे असल्याचं पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही रिक्षा चालक देखील आहेत। भैया, स्टेशन बंद होने के कारण क्या क्या तकलीफ हो रही है लोगों को? क्या आने जाने की बहुत दिक्कत हो रही है। ऑफिस में जाने की दिक्कत हो रही है और ऑटो वालों को भी दिक्कत हो रही है काम की, उन्हें भी काम नहीं मिल रहा। रोज कैसा सीन रहता है? आज बंद है लेकिन जब चालू रहता है तो थी नॉर्मल रहता है। सीधे मेट्रो पे जिसको जहाँ जाना है वही जाता है। अब यहीं पे थोड़ा सा 5 मिनट के लिए ओपन करते हैं तो तभी निकल सकता है। वो भी आई कार्ड दिखा करके भेज रहे हैं जिसको ऑफिस वाले उन्हीं को। आज दिन भर में आपने सुबह से कोई ट्रिप्स किए हैं? सवारी मिली आपको? 2 ट्रिप मारी है। 7:30 बजे से सिर्फ 2 ट्रिप? 2 ट्रिप मारी है बस। तर आपण बघतोय की अशा पद्धतीनं केवळ 1-2 ट्रिप्स ज्या आहेत त्या इथल्या लोकांना मिळत आहेत, कारण की मेट्रो स्टेशन मधले जे गेट्स आहेत ते बंद केले आहेत आणि त्यामुळं प्रवाशांना बाहेर येता येणं शक्य नाही आहे। तर मोठा त्रास जे ऑफिसला जाणारी लोक आहेत किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी मंडळी आहेत त्यांना सहन करावा लागतोय।